प्रोसेस ऑफ फॉलोविंग इथिकल प्रिन्सिपल इन ऑर्गनायझेशन, म्हणजेच संस्थेमध्ये नीतिशास्त्राची तत्व कशा पद्धतीने फॉलो केली जातात। त्यातली पहिली स्टेप असते बघा कोड ऑफ कंडक्ट, म्हणजे काही रिटन रूल्स आणि लॉज सरकारने घालून दिलेले असतात, ते प्रत्येक नागरी सेवकाला फॉलो करायला लागतात। दिस इज अ व्हेरी इनिशियल स्टेप। त्यानंतरची स्टेप असते बघा ती म्हणजे कोड ऑफ इथिक्स, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय चांगलं काय वाईट, त्या समाजाने वाईट आणि चांगल्याची डेफिनेशन आपल्यामध्ये घातलेली असते आणि त्या डेफिनेशननुसार आपल्या कॉन्सायन्सचा सतत विवेक बुद्धीचा वापर करून चूज करणे किंवा निवड करणे ही दुसरी स्टेप झाली। यामध्ये कॉन्सायन्स खूप मोठा रोल प्ले करतो, सतत विवेक बुद्धी खूप मोठा रोल प्ले करते। नंतर हायर स्टेज असते संस्थेमध्ये इथिक्स फॉलो करण्याची, ती म्हणजे व्हॅल्यूज अँड इथिकल स्टँडर्ड। आता हे पूर्णतः इंडिव्हिज्युअल मधून येतं। जर तुम्ही फॉलो केलं, तुम्ही जर इथिकल प्रिन्सिपलनी किंवा मूल्य तत्वाने जर तुम्ही वागत राहिले तर आपल्याला एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन येतं। परंतु एखाद्या व्यक्तीचे मूल्य खूप हाय आहेत आणि तो काय करतो त्या मूल्याच्या विरोधात वागत असेल तर तिथे तुमचा कॉन्फ्लिक्ट तयार होतो आणि त्या कॉन्फ्लिक्टमुळे आयदर तो सिव्हिल सर्वंट त्याचा ॲटिट्यूड चेंज करतो किंवा तो त्याचा बिहेवियर तसं बनवून घेतो, विच रिझल्ट त्याचा रिझल्ट काय होतो, संस्थेमध्ये नीतिशास्त्र त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत नाही।